हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहे सब्जेक्ट हायवे इंजिनिअरिंग म्हणजेच HEN हा सब्जेक्ट जो सेकंड इयर थर्ड सेमिस्टरला आहे फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच। यामध्ये युनिट नंबर 2 चे युनिट नंबर 2 आहे जिओमेट्रिक एलिमेंट्स ऑफ हायवे। आता या युनिट नंबर 2 मध्ये काही न्यूमरिकल्स आपल्याला पाहायला मिळतात। ते सगळे न्यूमरिकल आपण आजच्या लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहोत। तर बाळांनो, आज आपण पहिल्या टाइपचे न्यूमरिकल पाहणार आहोत। या युनिट नंबर 2 मधले प्रॉब्लेम्स ऑन सुपर इलिव्हेशन। आपण सुपर इलिव्हेशनचे न्यूमरिकल्स पाहणार आहोत। ठीक आहे, हेडिंग द्या टाइप नंबर युनिट नंबर 2 चे टाइप नंबर 1 चे न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स ऑन सुपर इलिव्हेशन। यावर एक न्यूमरिकल हमखास एक्झामला येतं। टाइप नंबर 1 चे न्यूमरिकल्स आहेत प्रॉब्लेम्स ऑन सुपर इलिव्हेशन। चला टाकलं। आता या ठिकाणी हियर इज द प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे। कॅल्क्युलेट द सेफ ड्रायव्हिंग स्पीड। तुम्हाला सेफ ड्रायव्हिंग स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे ऑन द कर्व ऑफ रेडियस 300 मीटर। आणि त्या ठिकाणी कर्व आहे, त्या कर्वचा रेडियस दिलाय 300 मीटर। त्यानंतर स्मॉल ई म्हणजे काय दिलाय, तर तुम्हाला सुपर इलिव्हेशन दिलाय। लक्षात ठेवा, सुपर इलिव्हेशनला डिनोट करतात स्मॉल ई ने। दिस इज द सुपर इलिव्हेशन 0.07। सुपर इलिव्हेशन दिलेला असेल किंवा सुपर इलिव्हेशन विचारलेला असेल तर तो या टाइपचा प्रॉब्लेम आहे सुपर इलिव्हेशनचा। बरं, इज द कर्व मीट्स MRD स्टँडर्ड्स इन प्लेन टेरेन इफ पेवमेंट विड्थ इज 7 मीटर, हाऊ मच पेवमेंटेज शुड बी रेज्ड और डिप्रेस्ड अबाउट द क्राउन। क्राउन म्हणजे तुमच्या रोडचा सेंट्रल पॉइंट असतो क्राउन। तर तुम्हाला त्या ठिकाणी पेवमेंटचा जो एज आहे तो किती वर न्यावा लागेल किंवा किती खाली न्यावा लागेल ते विचारतायत, रेज्ड और डिप्रेस्ड। जर सुपर इलिव्हेशन आपण प्रोव्हाइड केलं बाय रोटेटिंग अबाउट सेंटर एफ म्हणजे तुमचा फ्रिक्शन फॅक्टर आहे, रोडचा फ्रिक्शन फॅक्टर हायवेचा 0.15। क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या। चला आला इथपर्यंत। आता आपण कॅल्क्युलेट करूयात। चला, आता क्वेश्चन तुम्ही लिहिला असेल बाळांनो। आता या ठिकाणी क्वेश्चन तर तुम्ही लिहिलाय असं मी समजतोय। लगेचच गिवन डाटा घ्यावा। गिवन डाटा मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे रेडियस ऑफ द कर्व। कर्वच्या रेडियसला मी म्हणतो बाळांनो R। रेडियस ऑफ द कर्व दिलेला आहे या ठिकाणी कॅपिटल R म्हटले तरी जमेल, स्मॉल r म्हटले तरी जमेल। रेडियस ऑफ कर्व दिलाय 300 मीटर। फ्रिक्शन फॅक्टर दिलाय 0.15। ई ची व्हॅल्यू दिली आहे 0.07। ह्या गोष्टी दिलेल्या आहेत। ठीक आहे, बर। रेडियस ऑफ कर्व तर त्यांनी दिलेलाच आहे ऑलरेडी। रेडियस ऑफ कर्वला तुम्ही स्मॉल r म्हणू शकता किंवा कॅपिटल R म्हणला तरी जमेल। तुम्ही ऑलवेज एकच काहीतरी फिक्स करून ठेवा। रेडियस ऑफ कर्वला कॅपिटल R आपण म्हणूयात, फ्रिक्शन फॅक्टरला स्मॉल f म्हणूयात, सुपर इलिव्हेशनला 0.0 म्हणजे सुपर इलिव्हेशनला स्मॉल e म्हणूयात। ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय सेफ डिझाईन स्पीड, की त्या रोडवरून सुरक्षितपणे किती डिझाईन स्पीड आपण डिझाईन करताना म्हणजे हायवे डिझाईन करताना डिझाईन स्पीड काय घ्यायचा जो सेफ असेल त्या रोडवर त्या हायवेवर। मग सेफ डिझाईन स्पीड विचारला म्हणजे V विचारला। हे झालं गिवन, हे झालं आस्किंग। गिवन डाटा, फाइंडिंग डाटा। यामध्ये सुपर इलिव्हेशन दिलंय म्हणून तो सुपर इलिव्हेशनचा प्रॉब्लेम आहे। आपल्याकडे फॉर्म्युला आहे सुपर इलिव्हेशनचा। सुपर इलिव्हेशन दिला असेल किंवा विचारला असेल तर समजून घ्या ह्या टाइपचा प्रॉब्लेम आहे। फॉर्म्युला हाच वापरायचा आहे। तर बाळांनो, फॉर्म्युला आहे V²/127 × R। हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। सुपर इलिव्हेशन इथं दिलंय म्हणून मी सुपर इलिव्हेशनचा फॉर्म्युला वापरला। नसतं दिलं, विचारला असतं तरी हाच टाइप असतो। बघा बरं गिवन डाटा, यात काय प्रॉब्लेम आहे का? बर, केला असेल बाळांनो। सुपर इलिव्हेशन आहे 0.07 प्लस फ्रिक्शन फॅक्टर आहे 0.15। V² म्हणजे डिझाईन स्पीड मला काढायचं आहे 127 मल्टिप्लाय बाय रेडियस ऑफ कर्व आहे 300। हे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होत असतं। 0.07 प्लस 0.15 जसेच्या तसे हे डिवाइड होतं, तिकडे जाऊन झालं मल्टिप्लाय। बर, आता एवढं सगळं दिसतंय तसं कॅल्क्युलेट टाकलं की त्याचं घ्यायचं स्क्वेअर रूट, आणि स्क्वेअर रूट घेतलं का तो येतो सेफ डिझाईन स्पीड फॉर द गिवन हायवे इन मीटर पर सेकंड।
चला बरं बाळांनो, काहीच नाही केलं, फॉर्म्युला होता, व्हॅल्यू टाकल्या, व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर टाकल्या, स्क्वेअर रूट करून आन्सर आलं. या बरं लिहून. किती आलं? 91.55. आता लक्षात घ्या, 91.55 हे किलोमीटर पर, कारण स्पीड कधी मीटर पर सेकंदात येत नाही. जेव्हा डिझाईन स्पीड येतो तेव्हा तो येतो किलोमीटर पर आवर मध्ये. किलोमीटर पर आवर म्हणजे किलोमीटर आवर, KMH. मग डिझाईन स्पीड आलेला आहे, प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. काय डाऊट असेल तर विचारा. चला, हा प्रॉब्लेम तर झाला बाळांनो. ओके, समजलं का रे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना? फक्त एक फॉर्म्युला वापरायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम, द रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर कर्व. सर्क्युलर कर्वचा रेडियस दिलाय 100 मीटर. द डिझाईन स्पीड इज 50 किलोमीटर पर आवर. डिझाईन स्पीड म्हणजे व्ही दिलाय यावेळेस, 50 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. द डिझाईन कोइफिशियंट ऑफ लॅटरल फ्रिक्शन. डिझाईन कोइफिशियंट ऑफ लॅटरल फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन फॅक्टर दिलेला आहे 0.15. तुम्हाला सुपर इलिव्हेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. जर लॅटरल फ्रिक्शन हा ॲज्युम्ड टू बी डेव्हलप्ड, नंतर परत एकदा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर आपण दिला नाही तर सुपर इलिव्हेशन, जर सुपर इलिव्हेशन द्यायचं नसेल तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती घातला पाहिजे ते काढा. म्हणजे एकदा विचारलाय की सुपर इलिव्हेशन जर दिलं तर या फ्रिक्शन फॅक्टरला सुपर इलिव्हेशन किती द्यावं लागेल, आणि जर सुपर इलिव्हेशन 0 केलं तर मग फ्रिक्शन फॅक्टर किती असायला पाहिजे, असा क्वेश्चन आहे. या बरं क्वेश्चन लिहून, म्हणजे पुढे जाऊ. 6 मार्कांसाठी एक्झामला आलेले बाळांनो. ओके, 2 वेळा एक्झामला आलेले बरं का. इकडे बघा, गिवन डाटा. आता मला सांगा, रेडियस ऑफ कर्व किती आहे? 100 मीटर. फ्रिक्शन फॅक्टर किती आहे? 0.15. त्यानंतर आपल्याला डिझाईन स्पीड किती दिला? 50 किलोमीटर पर आवर. विचारलं काय? सुरुवातीला तर त्यांनी सुपर इलिव्हेशनच विचारलेलं आहे, पण ते म्हणतात इफ जर सुपर इलिव्हेशन 0 केलं तर मग फ्रिक्शन फॅक्टर किती घ्यावा लागेल, असं एवढं दिलंय नाही, विचारलंय. आता या ठिकाणी केस नंबर 1 मध्ये मी काढणार आहे सुपर इलिव्हेशन. सुपर इलिव्हेशनचा फॉर्म्युला E प्लस एफ V²/127R. हा फॉर्म्युला आहे सुपर इलिव्हेशनचा. ठीक आहे, गिवन डाटा, फाइंडिंग डाटा, फॉर्म्युला लिहिलाय बघा. चला, आले इथपर्यंत. चला व्हॅल्यू टाकू. आता मला सांगा, सुपर इलिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की नाही. फ्रिक्शन फॅक्टर 0.15 दिलेला आहे. व्ही म्हणजे काय? डिझाईन स्पीड 50 आहे, त्याचा काय आहे? स्क्वेअर. डिझाईन स्पीड हा 50 आहे, त्याचा स्क्वेअर. 127 मल्टिप्लाय बाय रेडियस ऑफ कर्व. रेडियस ऑफ कर्व 100 आहे पहा. आता 0.15 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. मग हे सगळं कॅल्क्युलेट टाकताना 50 स्क्वेअर करायचं, ब्रॅकेट करायचा, डिवाइड करताना 127 इंटू 100 करायचं. एवढ्या याचं जे आन्सर येईल ना त्याच्यातून 0.15 वजा करायचं. तुम्हाला सुपर इलिव्हेशनची व्हॅल्यू मिळत असते. हे ॲज इट इज ठेवलंय, प्लस तिकडे जाऊन मायनस होईल. फॉर्म्युला व्हॅल्यू टाकले, आन्सर आलं, एवढंच आहे. व्यवस्थित टाका कॅल्क्युलेटरवर. व्हेरी गुड. 0.046 पर मीटर हे झालं सुपर इलिव्हेशन. 0.046 पर मीटर. ओके, मग तुम्ही म्हटले सर हे कॅल्क्युलेटर कसं टाकतात? हे बघा, असं टाकायचं, असं करायचं. 50 स्क्वेअर इथं ब्रॅकेट करायचा, मायनस डिवाइड 127 इंटू 100 डबल ब्रॅकेट, पुढं मायनस 0.15. कॅल्क्युलेटर कसं टाकतात हे जर नसन येत तर तुम्ही हे लिहून घ्या बाबांनो. इथून एवढं पहा, कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ते पण सांगितलं.
आलं का ग ऑफलाईनच्या मुलांचा आन्सर? ऑनलाईनच्या मुलांना डाऊट असेल तर विचारा. चला झाला असेल बाळांनो. आता दुसऱ्या केसमध्ये ते काय म्हणतात की बाळांनो, ते केस नंबर 2 मध्ये म्हणतात की जर सुपर इलिव्हेशन 0 असेल तर मग फ्रिक्शन फॅक्टर काय घ्यायला पाहिजे असं म्हणतात. ते फॉर्म्युला तोच आहे, E + F V²/127 × R. फॉर्म्युला हाच आहे, पण E0 घ्यायचा आहे, फ्रिक्शन फॅक्टर विचारलाय. V² तर 50 आहे, त्याचा स्क्वेअर 127 × 100. आता सांगा 0 नाही लिहिला तरी चालतो, कॅल्क्युलेटरवर एवढं टाका, फ्रिक्शन फॅक्टर किती घ्यायला पाहिजे ते तुमचं येऊन जाईल. फ्रिक्शन फॅक्टर हा एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे, त्याला युनिट नसतं. जेव्हा सुपर इलिव्हेशन 0 आहे तेव्हा फ्रिक्शन फॅक्टर किती घ्यायला पाहिजे ते इथं येईल, 0.196. हा फ्रिक्शन फॅक्टर तुम्ही जर घेतला तर सुपर इलिव्हेशन प्रोव्हाइड करायची गरज नाहीये, असा याचा अर्थ. कळाला का रे प्रॉब्लेम? मला वाटतं आता सुपर इलिव्हेशनचे प्रॉब्लेम जमतील का? डाऊट? एक प्रॉब्लेम होमवर्कला घ्या, म्हणजे आपण दुसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम सोडवू शकतो. हे बघा, हा प्रॉब्लेम होमवर्कला घ्या. ते म्हणतात सुपर इलिव्हेशन डिझाईन करा फॉर नॅशनल हायवे, म्हणजे सुपर इलिव्हेशन काढायचं आहे. बरं, डिझाईन स्पीड म्हणजे व्ही दिलाय 80 km/h. ही व्हीची व्हॅल्यू दिली 80 km/h. बरं, रेडियस किती दिला रे बाबा? 150 मीटर. रेडियस दिलाय 150 मीटर आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय 0.15. एवढंच आहे. रेडियस दिलाय, डिझाईन स्पीड दिला, फ्रिक्शन फॅक्टर दिला. फक्त फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचं. होमवर्कचा प्रॉब्लेम. ओके, चला बाळांनो, झाला असेल. आता आपण सेकंड टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहोत बाळांनो. सेकंड टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहे, तुम्ही सोडवू शकता. आता टाईप नंबर 2 चे प्रॉब्लेम पाहणार आहे आपण याच लेक्चरमध्ये. प्रॉब्लेम्स ऑन एसएसडी. एसएसडी म्हणजे स्टॉपिंग साइड डिस्टन्स. हेडिंग द्या बाळांनो, टाईप नंबर 2 चे प्रॉब्लेम्स ऑन एसएसडी. सुपर इलिव्हेशनच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त एकच फॉर्म्युला पाठ करायचं आहे, तुमच्या लक्षात आला असेल एवढ्या वेळात. आता घ्या प्रॉब्लेम्स ऑन एसएसडी म्हणजे स्टॉपिंग साइड डिस्टन्स. चला झालं. काय लिहिलंय रे बाबा? आता या ठिकाणी आपण टाईप 2 चे प्रॉब्लेम पाहतोय. प्रॉब्लेम्स ऑन स्टॉपिंग साइड डिस्टन्स म्हणजे प्रॉब्लेम्स ऑन एसएसडी. आता याच्यामध्ये ते म्हणतात सेफ स्टॉपिंग साइड डिस्टन्स म्हणजेच सुरक्षित स्टॉपिंग साइड डिस्टन्स, की ड्रायव्हरने ब्रेक मारल्यानंतर सुरक्षितपणे गाडी थांबवण्याकरता जेवढं अंतर लागतं त्याला म्हणतात सेफ स्टॉपिंग साइड डिस्टन्स. की ड्रायव्हरने समोर पाहिलं, समोर धोका आहे, समोर टर्न आहे, ब्रेक मारल्यानंतर त्याला गाडी थांबवायला जितका वेळ लागतो, जितकं डिस्टन्स लागतं, त्याला सेफ स्टॉपिंग साइड डिस्टन्स म्हणतात. शॉर्टकटमध्ये एसएसडी म्हणतात. ते कॅल्क्युलेट करायचंय. बरं, त्या रोडचा डिझाईन स्पीड होता 80 km/h. बरं, टू वे ट्रॅफिक आहे. टू वे ट्रॅफिक आहे म्हणजे इकडून जाणारी ट्रॅफिक आहे, तिकडून येणारी ट्रॅफिक आहे. टू वे ट्रॅफिक आहे. 2 लेन रोड आहे. आता 2 लेन असणार आहे म्हणजे 4 लेन आहे टोटल. एका बाजूने 2 लेन म्हणजे टोटल 4 लेन रोड. 2 लेन ह्या बाजूने ट्रॅफिक येते, 2 लेन त्या बाजूने ट्रॅफिक जाते. ॲज्युम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन घेतलाय 0.35 आणि रिॲक्शन टाइम ऑफ ड्रायव्हरचं स्किल आहे की ड्रायव्हर पाहिल्यानंतर 2.5 सेकंदात गाडी थांबवतो. त्याला कळलं समोर खतरा आहे, समोर धोका आहे, तर तो 2.5 सेकंदात गाडी थांबवू शकतोय. त्याचं स्किल आहे, म्हणजे हा त्याचा रिॲक्शन टाइम आहे. मग रिॲक्शन टाइम, त्यानंतर फ्रिक्शन फॅक्टर, टू वे ट्रॅफिक अँड 2 लेन रोड आणि डिझाईन स्पीड. विचारलं काय? एसएसडी स्टॉपिंग साइड डिस्टन्स. चला बाळा, स्क्रीनशॉट घेतला असेल. हिअर इज द प्रॉब्लेम. चला सोडवूया. नेहमीप्रमाणे आपण गिवन डाटा घेणार आहोत. या ठिकाणी डिझाईन स्पीड दिलेला आहे 80 km/h. बरोबर का रे? 80 km/h चा डिझाईन स्पीड. फ्रिक्शन फॅक्टर किती आहे? 0.35 आहे फ्रिक्शन फॅक्टर. त्यानंतर रिॲक्शन टाइम म्हणजे टी. रिॲक्शन टाइम आहे 2.5 सेकंद. आणि विचारलं काय रे? स्टॉपिंग साइड डिस्टन्स विचारलेलं आहे. हे दिलंय आणि हे विचारलंय. सोल्युशन. सोल्युशन
सोल्युशन म्हणजेच गिवन डाटा फाइंडिंग डाटा झाल्यावर आन्सर. आता याच्यात काहीच नाही करायचं, फक्त स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? पाठ करायचा बाबांनो फॉर्म्युला. v²/254f प्लस 0.278 इंटू व्ही इंटू टी असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा म्हणजे या टाईपचे प्रॉब्लेम जमतील. चला व्हॅल्यू टाकून फक्त आन्सर काढायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू डिझाईन स्पीड आहे 80 त्याचा स्क्वेअर, त्यानंतर हे 254 फ्रिक्शन फॅक्टर आहे 0.35 प्लस 0.278 डिझाईन स्पीड आहे 80 आणि रिॲक्शन टाइम आहे 2.5. रिॲक्शन टाइम डिझाईन स्पीड सगळं दिलेलं आहे ना. आता कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ते सांगतो, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. व्यवस्थित टाकायचं, हे असं करायचं 80 स्क्वेअर डिवायडेड बाय 254 मल्टीप्लाय बाय 0.35 डबल ब्रॅकेट कंप्लीट प्लस परत सिंगल ब्रॅकेट 0.278 मल्टीप्लाय बाय 80 मल्टीप्लाय बाय 2.5 ब्रॅकेट कंप्लीट. हे जर तुम्ही या पद्धतीने कॅल्क्युलेटरवर टाकलं तर डायरेक्ट स्टॉपिंग साईड डिस्टन्स येतं. फॉर्म्युला वापरायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, डायरेक्ट आन्सर येणार. चला बरं या इथपर्यंत फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेट टाकलं, आन्सर आलं. सांगा मला काय येतं स्टॉपिंग साईड डिस्टन्स. व्यवस्थित टाका, मी सांगितलं तसं टाकायचं. किती आलं? येस राईट आन्सर आहे 127.59 मीटर. हा झाला बाळांनो तुमचा स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर द गिवन हायवे. काय केलं? फॉर्म्युला व्हॅल्यू टाकलाय, कॅल्क्युलेट टाकला, आन्सर आलं. इतके सोपे न्यूमरिकल्स या टाईपचे सुद्धा. यावर लिहून ठीक आहे झालं. नेक्स्ट आता या ठिकाणी बाळांनो आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहतोय. हा प्रॉब्लेम जस्ट आपण पाहिला. नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे, सेफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. डिझाईन स्पीड दिलाय 50 km/h. टू वे ट्रॅफिक आहे, सिंगल रोड आहे. त्या ठिकाणी फ्रिक्शन फॅक्टर दिलाय 0.37, रिॲक्शन टाइम आहे 2.5 सेकंद. घ्या लिहून चला पटकन. चला घ्यायचं पुढं. चला आता मी क्वेश्चन लिहिला असेल, पुढे घेतो. इकडे बघा, या ठिकाणी मी गिवन डाटा घेतोय बाळांनो. गिवन डाटा मध्ये डिझाईन स्पीड दिलेला आहे 50 km/h. डिझाईन स्पीड दिला 50 km/h. त्यानंतर रिॲक्शन टाइम दिलाय 2.5 सेकंद. त्यानंतर डिझाईन स्पीड झाला, रिॲक्शन टाइम झाला, फ्रिक्शन फॅक्टर दिलाय 0.37. नेहमीप्रमाणे स्टॉपिंग साईड डिस्टन्स विचारलेला आहे. मग आता ज्यावेळी मी लिहितोय सोल्युशन मध्ये मी फॉर्म्युला लिहिणार स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा v²/254 इंटू एफ प्लस 0.278 मल्टीप्लाय बाय व्ही इंटू टी. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्टॉपिंग साईड डिस्टन्स. पाठ पाहिजे हा फॉर्म्युला. आला इथपर्यंत? ठीक आहे. आता या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. v² म्हणजे डिझाईन स्पीड आहे 50 त्याचा स्क्वेअर, हे 254 मल्टीप्लाय बाय फ्रिक्शन आहे 0.37 प्लस 0.278. डिझाईन स्पीड किती दिलाय रे बाळांनो? हाऊ मच डिझाईन स्पीड? 50. रिॲक्शन टाइम 2.5. हे कॅल्क्युलेटर प्रॉपर टाकायचंय. आता टाकताना कसं टाकणार? ब्रॅकेट करायचा 50चा स्क्वेअर डिवाइड डबल ब्रॅकेट 2 सिंगल ब्रॅकेट करा 254 मल्टीप्लाय बाय 0.37 डबल ब्रॅकेट प्लस 0.278 मल्टीप्लाय बाय 50 मल्टीप्लाय बाय 2.5. असं जर तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेटरवर टाकलं तर बरोबर आन्सर येणार. बघा फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेट टाकलं, आन्सर येणार. हे येणार स्टॉपिंग साईड डिस्टन्स 61.30 मीटर. व्हेरी गुड. फक्त स्टॉपिंग साईड डिस्टन्स विचारलं होतं, काढलं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये एक छोटासा बदल आहे. अगोदर एवढं पूर्ण करून घ्या, डाऊट आल्यास विचारा.
काय डाऊट? चला, झाला असेल बाळांनो हे. आता याच्यामध्ये तुम्ही जर अगोदरचा आणि आत्ताचा प्रॉब्लेम जर पाहिला तर इकडे बघा, आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये लिहिले 2 वे ट्रॅफिक इन सिंगल रोड. 2 वे ट्रॅफिक आहे पण रोड तर सिंगलच आहे ना. आणि अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये काय लिहिलं होतं? 2 वे ट्रॅफिक आणि 2 लेन रोड. आता 2 वे ट्रॅफिक आहे म्हणजे एका बाजूला येणारी जी ट्रॅफिक आहे तिला 2 लेन आहेत. आता मला सांगा 2 लेन आहे म्हणजे ते रस्त्याची रुंदी काय आहे? ज्यादा आहे. रस्त्याची रुंदी ज्यादा आहे म्हणजे त्याला लांबची वस्तू लगेच दिसते ना ड्रायव्हरला. रस्त्याची रुंदी वाढली का लांबून येणारी गोष्ट लगेच दिसते, म्हणजे त्याला थांबायला भरपूर वेळ असतो. सो ह्या प्रॉब्लेम मध्ये काही बदल करायचा नाही, जिथं 2 वे ट्रॅफिक आणि 2 लेन रोड आहे. आताचा प्रॉब्लेम पहा, 2 वे ट्रॅफिक आहे सिंगल रोड आहे. सिंगल रोड आहे म्हणजे याचा अर्थ काय की एकच लेन आहे आणि त्याच्यावरून या साईडची ट्रॅफिक आणि दुसऱ्या साईडची ट्रॅफिक, म्हणजे रुंदी काय झाली? रस्त्याची कमी झाली. रस्त्याची रुंदी कमी झाली का साईड डिस्टन्स कमी होतो की नाही? मग आपल्याला साईड डिस्टन्स वाढवावं लागेल म्हणजे तो रस्ता सुरक्षितपणे डिझाईन होईल. कळतंय का तुम्हाला? मग आता आपल्याला इथं काय करायचंय? सिंगल रोड आहे ना, मग साईड डिस्टन्स दुप्पट घ्यायचा. का बरं दुप्पट घ्यायचा? कारण रुंदी कमी आहे, ड्रायव्हरला फार लांबचं दिसत नाही. मग स्टॉपिंग साईड डिस्टन्स आपण वाढवला तर सुरक्षितपणे ड्रायव्हर पुढे जाऊ शकतो ना. म्हणून लक्षात ठेवा, जिथं 2 वे ट्रॅफिक सिंगल रोड आहे, जिथं 2 वे ट्रॅफिक सिंगल रोड आहे म्हणजे एका रोडवर दोन्ही साईडची ट्रॅफिक, तिथं आपल्याला स्टॉपिंग साईड डिस्टन्स काढताना 2 ने गुणायचे. मग त्या ठिकाणी तुम्हाला फायनल स्टॉपिंग साईड डिस्टन्स दिसतं कधी? जेव्हा प्रॉब्लेम मध्ये 2 वे ट्रॅफिक आहे आणि सिंगल रोड आहे. 2 वे ट्रॅफिक आणि सिंगल रोड असेल तेव्हाच तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचे. सांगा SSD 122.70. ओके, अशा पद्धतीने SSD चे प्रॉब्लेम करतात. आता कोणता बी प्रॉब्लेम येऊ द्या, काहीच अडचण येणार नाही. आले इथपर्यंत? चला नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. आता तुम्ही पुढचा जर प्रॉब्लेम पाहिला, स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे 2 वे ट्रॅफिक आणि सिंगल रेन रोड. इथं पण 2 ने गुणावं लागन कारण सिंगल रेन रोड आहे, दोन्ही साईडला ट्रॅफिक आहे. डिझाईन स्पीड दिलाय 60 km/h म्हणजे v ची व्हॅल्यू दिली 60 km/h. त्यानंतर रिॲक्शन टाइम, ड्रायव्हरचा रिॲक्शन टाइम दिलाय 2.5 सेकंद. ड्रायव्हरचा रिॲक्शन टाइम आहे 2.5 सेकंद. आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय म्हणजे एफ. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय 0.6. रिॲक्शन टाइम टी दिला, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.6 एफ दिला, डिझाईन स्पीड दिला 60. सगळं करायचं SSD काढायचा आणि काढल्यानंतर 2 ने मल्टिप्लाय करायचं. का? कारण सिंगल लेन रोड आहे. सिंगल लेन रोड असला की 2 ने गुणायचं असतं फायनल आन्सर आल्यावर. होमवर्कला कराल का हा प्रॉब्लेम? बघा बरं काय डाऊट आहे का? पटकन स्क्रीनशॉट घ्या. बुक मध्ये काय केलं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, जे मी सांगतोय ते करायचं. बरं, आता या ठिकाणी थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. अगोदरचा प्रॉब्लेम तर अगोदर सारखाच होता, होमवर्क दिला त्यामुळे तो म्हणजे पटकन आपलं लेक्चर कमी राहील आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. यामध्ये स्टॉपिंग साईड डिस्टन्स दिलंय रोडचं, विचारलंय रोडचं स्टॉपिंग साईड डिस्टन्स विचारलंय. डिझाईन स्पीड किती दिला रे? 60 km/h दिलाय. ब्रेकिंग इफिशियन्सी दिली आहे 50%. ब्रेकिंग इफिशियन्सी 50%. रिॲक्शन टाइम दिलाय 3 सेकंद. मग क्वेश्चन लिहून घ्या. ब्रेकिंग इफिशियन्सी थोडा वेगळा कन्सेप्ट आला यामध्ये, मग तो मी तुम्हाला सांगणार आहे. घ्या लिहून पटपट. आला इथपर्यंत? हा प्रॉब्लेम 3 वेळा एक्झामला आलेला आहे बरं का, 6 मार्कांना. ब्रेकिंग इफिशियन्सी दिली आहे. मग चला हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो कसा सोडवायचा. आता या ठिकाणी मी गिवन डाटा घेतोय बरं का. गिवन डाटा मध्ये टाइम किती दिलाय रे? 3 सेकंदाचा टाइम दिलेला आहे गिवन डाटा मध्ये. रिॲक्शन टाइम आहे 3 सेकंद. आता ब्रेक इफिशियन्सी दिली बरं का, या प्रॉब्लेम मध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग जर समजा ब्रेकिंग इफिशियन्सी दिलेली आहे
50% म्हणजे किती रे? 50/100 आणि 50/100 म्हणजे 50/100. कॅल्क्युलेटरवर करा बरं. 0.5. मग फ्रिक्शन फॅक्टर किती घ्यायचा रे? 0.5 घ्यायचा. डिझाईन स्पीड किती दिला होता प्रॉब्लेमचा? 60 डिझाईन स्पीड दिलेला आहे. विचारलंय काय? आपल्याला विचारलंय स्टॉपिंग साईड डिस्टन्स. फक्त या प्रॉब्लेम मध्ये काय बदल झाला की ब्रेकिंग इफिशियन्सी दिली, फ्रिक्शन फॅक्टरच्या जागेवर ब्रेक इफिशियन्सी दिली. मग ब्रेक इफिशियन्सी पासून सुद्धा फ्रिक्शन फॅक्टर काढता येतो, तो मी काढला. या बरं एवढं लिहून. मला वाटतं आता फॉर्म्युला वापरून आन्सर टाकू शकता. फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे बरं का एवढ्या वेळात. SSD चा फॉर्म्युला आहे V²/254 × F प्लस 0.278 × VT. असा फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू टाकले की आन्सर येणार. आता शिकवल्याप्रमाणे. आता जो प्रॉब्लेम मी सांगितला ब्रेक इफिशियन्सीचा तो असा आहे. पटकन लिहून घ्या. 3 वेळा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. टू मच इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये काही लोकांचा प्रश्न येतो, सर या प्रॉब्लेम मध्ये 2 वे ट्रॅफिक लिहिलं नाही, सिंगल लेन रोड आहे की डबल लेन रोड आहे हे पण लिहिलं नाही. मग शेवटी काय करायचं? काहीच नाही करायचं. या प्रॉब्लेम मधून जे आन्सर येईल या फॉर्म्युला मधून तेवढंच आन्सर फायनल राहील. 2 ने गुणायचं नाही काय नाही. ओके. मला वाटतं आता स्टॉपिंग साईड डिस्टन्सचे जे प्रॉब्लेम्स आहे न्यूमरिकल्स आहे तुम्ही व्हॅल्यू टाकून आता करू शकता. चला आता पुढे जाऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम मी घेतोय बाळांनो. अजूनही भरपूर प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. ब्रेक इफिशियन्सी दिली आहे, 1 वे रोड आहे, 60 km/h हे दिलेलं आहे. ठीक आहे का? तुम्ही करू शकता हे सॉल्व्ह. आता पुढचा टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स ऑन OSD. OSD म्हणजे ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. जेव्हा एका व्हेकलला दुसरी गाडी ओव्हरटेक करते ना, तेव्हा त्या गाडीला ओव्हरटेक करताना ड्रायव्हरला समोरच्या येणाऱ्या गाड्या पाहाव्या लागतात. समोरच्या येणाऱ्या गाडीला पाहायचं आणि मग ड्रायव्हर आहे त्या गाडीला ओव्हरटेक करणार. त्यासाठी त्याला जेवढं डिस्टन्स लागतं त्याला म्हणतात ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. OSD. टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स ऑन OSD. एकतर याचे प्रॉब्लेम एकदम कमी आहेत आणि याचे प्रॉब्लेम थोडासा एक मोठा आहे. थोडे 2-3 फॉर्म्युले जास्त पाठ करावे लागतात. हेडिंग द्या टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स ऑन OSD. इकडे बघा बाळांनो, लिहिलं हेडिंग. आता हा प्रॉब्लेम लिहून घ्या बरं. इथं लिहिलेलं असतं. कसं कळतो या टाईपचा प्रॉब्लेम? कॅल्क्युलेट ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स म्हणजे OST कॅल्क्युलेट करा. टू लेन रोड आहे, 1 वे ट्रॅफिक आहे. 2 लेन रोड आहे, एका बाजूची ट्रॅफिक आहे. डिझाईन स्पीड आहे 80 km/h. ऍक्सलरेशन दिलंय. फास्ट मुव्हिंग व्हेकल जी आहे तिचं ऍक्सलरेशन म्हणजे जी गाडी ऍक्च्युअली ओव्हरटेक करणार आहे तिचं ऍक्सलरेशन 0.75 m/s². स्पीड ऑफ स्लो मुव्हिंग व्हेकल, जी गाडी स्लोली चालली आहे, जिला ओव्हरटेक करायचंय दुसऱ्या गाडीने, त्या गाडीचा स्पीड स्लो आहे 40 km/h. क्वेश्चन लिहून घ्या. इकडे बघा. मग फास्ट मुव्हिंग व्हेकलचा स्पीड हाय, स्लो मुव्हिंग व्हेकलचा स्पीड हाय आणि ऍक्सलरेशन आहे. चला सॉल्व्ह करूया. यामध्ये थोडे जास्त स्टेप्स पाहायला भेटतात. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सचा हा न्यूमरिकल. या ठिकाणी मी गिवन डाटा घेतोय. गिवन डाटामध्ये आपल्याला ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स विचारलंय. फास्ट मुव्हिंग व्हेकलच्या व्हेलॉसिटीला V1 म्हणूया. 80 km/h तिचा स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे. स्लो मुव्हिंग व्हेकलचा स्पीड आहे 40 km/h आहे. 40 km/h आहे. त्यानंतर ऍक्सलरेशन आहे 0.75 m/s². ठीक आहे. आपल्याला OSD विचारला आणि एवढ्या गोष्टी दिल्यात. चला बरं बाळांनो सोल्युशन मध्ये जाऊयात. गिवन डाटा आणि फाइंडिंग डाटा लिहून घ्या बरं पटकन. बरं, सगळ्यात पहिल्या स्टेपला बरं का मी ज्या सांगतो त्या स्टेप्स फॉलो करायच्या, काहीच करायचं नाही. तुमचा जो V1 आणि V2 आहे ना, ह्या दोघांचं कन्व्हर्जन करून घ्यायचं मीटर/सेकंदात. प्रत्येक क्वेश्चन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्हेलॉसिटी कशात दिली सांगा बरं? km/h मध्ये दिलेली. पण आता इथं आपल्याला मीटर/सेकंदात करून घ्यावं लागेल कन्व्हर्जन. कसं करायचं तेच शिकवतोय. मग पहिले व्हेलॉसिटी 1 घेतो. 80 km/h आहे. ऐका ना, किलोमीटरचा मीटर करायला 1000 ने मल्टिप्लाय करायचं. किलोमीटरचं मीटर होतं गुणिले 1000 आणि पर आवर आहे
आवरचं जर तुम्हाला सेकंदात करायचंय तर 3600 ने भागायचं. एवढं जर केलं तर याचं कन्व्हर्जन होतं मीटर पर सेकंद. V2 परत येतं 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर या ठिकाणी 40 किलोमीटरचं मीटर करायला 1000 ने गुणायचं, आवरचं सेकंद करायला 3600 ने भागायचं. हे एवढं केलं तर हे पण येतं मीटर पर सेकंदात. पहिल्या स्टेपला जे काही फास्ट मुव्हिंग स्लो मुव्हिंग व्हेकल आहे त्यांच्या व्हॅलॉसिटीचं कन्व्हर्जन किलोमीटर पर आवर मधून मीटर पर सेकंदात करून घ्यायचं. किती आलं रे? व्हेरी गुड. पहिला आलेला आहे 22.22, दुसरा आला 11.11. एनी डाऊट? व्हेरी गुड. स्टेप नंबर 1 कव्हर झालेली आहे. नाऊ वी आर गोइंग फॉर द स्टेप नंबर 2. बुक मध्ये पाहू नका, आन्सर बरोबर येईल, फक्त मी जे शिकवतोय तेच करा. ऑनलाईनचे मुलं डाऊट आल्यास मेसेज करत चला. त्यानंतर खाली घ्यायचंय आपल्याला स्टेप नंबर 2. आता या स्टेप नंबर 2 मध्ये वी हॅव टू फाइंड आउट D1 अँड D2. आपल्याला 2 नंबरला D1 D2 काढायचे. चला D1 चा फॉर्म्युला घ्या बरं. आता D1 पहिल्यांदा काढायचा बरं का. D1 चा फॉर्म्युला घ्यायचा V2 मल्टिप्लाय बाय T. फॉर्म्युले बदलू नका. V2 मल्टिप्लाय बाय T. V2 किती आला? 11.11 आला V2. काय आला? 11.11. हा आला V2. आणि टाइम दिलाय का त्यांनी? नाही दिला. आता टाइम दिलेला नाहीये. जर टाइम दिलेला नसेल तर ॲज्युम करायचा. ॲज्युम टाइम T 2 सेकंद. दिलेला नसेल तर ॲज्युम करू शकता टाइम 2 सेकंद. मग इथं मल्टिप्लाय बाय 2 सेकंद. इथं तुम्हाला D1 भेटतो. किती भेटतो रे? 22.22 मीटर. D1 काढायचं आहे बरं का. इथं पहिल्यांदा D1 काढायचं या फॉर्म्युल्याने. टाइम दिला असेल तर ऑलवेज 2 सेकंद घेऊन टाकत जा, काही प्रॉब्लेम नाही. झालं? पुढे आता आपल्याला काढायचं आहे बाळांनो D2. घ्या D2 चा फॉर्म्युला घ्या. दोन नंबरला आपण D2 काढणार आहे. D2 चा फॉर्म्युला थोडा कठीण आहे. V2 मल्टिप्लाय बाय T प्लस 25. हा फॉर्म्युला D2 चा आहे. ठीक आहे. आता D2 काढायचा असेल तर आपल्याला V2 आपल्याजवळ आहे पण कॅपिटल T नाही ना, मग कॅपिटल T काढावं लागेल. मग कॅपिटल T चा फॉर्म्युला पहिले घ्यावा लागेल. चला बरं घ्या. पण कॅपिटल T चा फॉर्म्युला जो मी देतोय तसाच वापरायचा, नाहीतर कन्फ्युजन होईल बरं का. 4 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मध्ये 0.7 मल्टिप्लाय बाय V2 प्लस 6 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ऍक्सलरेशन. हा फॉर्म्युला वापरायचा आहे T काढण्याकरता. T चा फॉर्म्युला आहे बघा, लागतो ना, T ची व्हॅल्यू लागते. T ची व्हॅल्यू ही घ्यायची आहे. चला व्हॅल्यू पुट करा बरं. मग टाका T इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 मल्टिप्लाय बाय 0.7. V2 ची व्हॅल्यू आली होती 11.11 प्लस 6 ब्रॅकेट कंप्लीट. A ची व्हॅल्यू दिली होती 0.75. आता हे दुसऱ्या बघा, आपण या स्टेपला काय काढलं, ही स्टेप नीट बघा. V2 T काढलं, D1 आलं, मग पुढचं काढत चालायचंय. घ्या पटपट. मी जे फॉर्म्युले देतो तेच घ्या. झालं? आता कॅल्क्युलेटरवर टाकायचंय आपल्याला. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ते सांगतोय, लिहून घ्या पटकन. आता कॅल्क्युलेटरवर असं टाकायचंय तुम्हाला, ब्रॅकेट करायचं बरं का. अंडर रूट करायचं, डबल ब्रॅकेट करायचा. 4 मल्टिप्लाय बाय 0.7 मल्टिप्लाय बाय 11.11
प्लस 6 हा ब्रॅकेट कंप्लीट, हा ब्रॅकेट कंप्लीट. इथं सिंगल ब्रॅकेट केला तरी चालतोय, इथं सिंगलच ब्रॅकेट करा. मग हे सिंगल ब्रॅकेट झाला की डिवायडेड बाय 0.75. इथं अजून एक ब्रॅकेट करावंच लागेल. असं करा, हे असं टाकावं लागेल कॅल्क्युलेटरवर. लिहून घ्या बो, नसेल समजत तर, नाही तर स्लोली टाका. टीचा फॉर्म्युला हा आहे, व्हॅल्यू टाकल्या कॅल्क्युलेटरवर असं टाकावं लागेल. ब्रॅकेट बघून घ्या. तुम्हाला इथं टी काढायचा आहे, सांगा टी काय येतो. D2 काढण्यासाठी टी लागतो, टीचा फॉर्म्युला हा आहे. सगळं कॅल्क्युलेटर टाका आणि आन्सर काढा टीचं. 8.571 सेकंद हा आला तुमचा टाइम टी कॅपिटल 8.57 सेकंद. आता टी तर आलाय, टीची व्हॅल्यू इथं टाकू. V2 ची व्हॅल्यू आहे, याच्यावर टाकलं का D2 इन. हे नीट लिहून घ्या, ही स्टेपच लय अवघड आहे, म्हणजे मोठी आहे. झालं. आता D2 काढतोय बरं का मी, इकडे लक्ष द्या. मग D2 बरोबर V2 इंटू टी प्लस 25. V2 आपला आला 11.11, टी आला तुमचा 8.571 आणि 825. टाकाय कॅल्क्युलेटरवर. D2 सांगा मला काय येतो. इथं आहे ना एक थोडस चेंज आहे, ऐका का. इथं आहे ना हे 25 नका करू, थोडासा चेंज झाला, बुकमध्ये चुकलेलं आहे ते. 2 इंटू एस आहे बरं का, इथं 2 इंटू एस. V2 इंटू टी प्लस 2 इंटू एस आहे हा यस. आता यस काढण्याच्या ऐवजी ना डायरेक्ट इथं यस लिहिण्यापेक्षा एक सोपी आयडिया आहे. डायरेक्टली असं टाका तिथं 0.7 मल्टीप्लाय बाय V2 प्लस 6 असं टाका. ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरा. D2 चा फॉर्म्युला प्लीज एकदा रिवाइज करून घ्या, प्लीज. D2 चा फॉर्म्युला प्लीज एकदा रिवाइज करून घ्या, परत एकदा लिहा हा फॉर्म्युला. टेक्स्टबुक मध्ये थोड्या चुका आहेत, त्यामुळे ते रिपेअर करणं गरजेचं आहे. लिहिला का हा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला मी पण माझा चेंज केलाय, तुम्ही पण करा. टी बरोबर आहे, फक्त आहे ना हा फॉर्म्युला चेंज करून घ्या. मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये 0.7 इंटू V2 प्लस 6 हा फॉर्म्युला आहे. मग हे बघा इथं V2 ची व्हॅल्यू टाकली 11.11, टी ची व्हॅल्यू टाकली 8.57 प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये 0.7. V2 ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण? 11.11 प्लस 6. हे सगळं कॅल्क्युलेटर टाका, तुम्हाला D2 भेटेल मीटर मध्ये. आता येईल बघा, प्लीज एवढं प्लीज हे फॉर्म्युला एकदा व्यवस्थित बघा, प्लीज व्यवस्थित करा. व्हेरी गुड. 122.77 मीटर. D1 D2 आलेलं आहे. D1 D2 खरं D2 काढायलाच मेहनत आहे. स्टेप नंबर 3 आणि लास्टची स्टेप आहे, याच्यात OSD निघतो. OSD चा फॉर्म्युला आहे D1 प्लस D2 हा फॉर्म्युला आहे. D1 किती आला होता रे आपला? 22.22. D1 आला होता 22.22 आणि D2 आलेला आहे 122.77. करा ऍडिशन, तुम्हाला भेटन ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स फॉर द गिवन कंडिशन 144.99, म्हणजे राऊंड फिगर 145 मीटर. अशा पद्धतीने तुम्हाला OSD काढावं लागतं. थोडं लेंदी आहे, पण प्लीज व्यवस्थित करा. टेक्स्टबुक मध्ये फार चुका आहेत, सो फॉर्म्युले आपण जे दिले तेच करा. राऊंड फिगर 145 मीटर जरी घेतलं तरी चालेल. बोला, काय डाऊट आहे का याच्यात? झालं? या ठिकाणी बाळांनो हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. इथं अजून एक प्रॉब्लेम आहे, पण तो जनरली पेपरला येत नाही. येत असला तरी काही त्याचं हे नाही, एवढं अवघड नाहीये, हे काय करायची गरज नाही तशी. 2च प्रॉब्लेम आहे, त्यातला एकच असा आहे जो पेपरला जास्त करून येतो. आणि शेवटचा टाईप आहे बाळांनो प्रॉब्लेम्स ऑन कॅम्बर. हा 1 मिनिटाचा टाईप आहे. हेडिंग द्या प्रॉब्लेम्स ऑन कॅम्बर. प्रॉब्लेम्स ऑन कॅम्बर. ठीक आहे, आता याचे प्रॉब्लेम इतके सोपे आहेत. हे बघा इथं तुम्ही सरळ सरळ पाहून लगेच कळू शकतो तुम्हाला. इन अ डिस्ट्रिक्ट वेअर द रेनफॉल इज हेवी,
असा एखादा डिस्ट्रिक्ट जिथं खूप जास्त पाऊस पडतो. फॉर MDR, ठीक आहे, MDR म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, मेजर डिस्ट्रिक्ट रोड. MDR ऑफ विड्थ किती आहे त्या रोडची, मेजर डिस्ट्रिक्ट रोडची 3.8 मीटर विथ वॉटर बाउंड मॅकेडम पेवमेंट, म्हणजे WBM चा रोड आहे. डिटरमाइन हाईट ऑफ क्राऊन. क्राऊन म्हणजे रोडच्या सेंटरची हाईट, मध्ये रोडचा सेंटरवर उचललेला असतो त्याला क्राऊन म्हणतात ना. तर क्राऊनची हाईट विचारलेली. घ्या बरं लिहून क्वेश्चन. इथं एकदाही एक्झामला नाही आलेला, पण कॅम्बरचा प्रश्न आहे. ऍज अ सिव्हिल इंजिनियर माहित पाहिजे म्हणून पटकन सांगतो, छोटा आहे. मला सांगा रोडचा टाईप कोणता आहे? वॉटर बाउंड मॅकेडम रोड आहे, म्हणजे WBM रोड आहे. बरं, रेनफॉल कसा आहे त्या भागात? खूप हेवी रेनफॉल आहे, खूप जास्त पाऊस पडतोय. बरं, आता बघा बरं का कसं आहे. अकॉर्डिंग टू द इंडियन रोड काँग्रेस स्पेसिफिकेशन, IRC म्हणजे काय? इंडियन रोड काँग्रेस स्पेसिफिकेशन. ज्या भागात हेवी रेनफॉल असतो, ज्या भागात हेवी रेनफॉल असतो आणि तिथं मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहे म्हणजे MDR रोड आहे आणि रोडची विड्थ 3.8 मीटर आहे, त्या भागात कॅम्बरचा जो रेट आहे, कॅम्बरचा प्रॉब्लेम आहे ना, त्या भागात कॅम्बरचा जो रेट आहे, कॅम्बर म्हणजे काय? हा उतार. आणि मधला काय असतं? क्राऊन. रोडचा मधला पार्ट हाईटवाला असतो त्याला क्राऊन म्हणतात, आणि हा उतार म्हणजे कॅम्बर. तर तो कॅम्बर असतो 1/33. 1/33. मग राईज ऑफ क्राऊनचा फॉर्म्युला कसा तयार झाला ते सांगतो. अगोदर हे इथपर्यंत लिहून घ्या. तुम्ही म्हणले सर 1/33 दिलेलं राहील का एक्झामला? हो, 1/33 असं इथं लिहिलेलं राहील ब्रॅकेटमध्ये, पण जनरली हा प्रॉपर पेपरला येत नाही. मग राईज ऑफ क्राऊन कसा घ्यायचा? जरा इकडे बघा, इकडे बघा. आपल्याला घ्यायचंय राईज ऑफ क्राऊन. राईज ऑफ क्राऊन मला सांगा किती असतो कॅम्बर? कॅम्बर असतो 1/33 म्हणजे 1/33. बरं, तुमचा जो रोड आहे, रोडच्या ह्या बाजूला पण काही विड्थ आहे, रोडची अर्धी विड्थ ह्या बाजूला आहे. रोडची टोटल विड्थ किती आहे? रोडची टोटल विड्थ त्यांनी दिलेली आहे 3.8 मीटर. मग अर्धा रोड ह्या भागात आहे, अर्धा रोड त्या भागात आहे, म्हणून त्याला डिवायडेड बाय 2. कारण अर्धा रोड इकडे आहे, अर्धा रोड तिकडे आहे, मधल्या भागात क्राऊन आहे ना, हा जो मधला पार्ट आहे त्यालाच क्राऊन म्हणतात. कॅल्क्युलेटरवर टाका आणि मला राईज ऑफ क्राऊन सांगा मीटर मध्ये किती येतं. राईज ऑफ क्राऊन किती येतं? 1/33 हा कॅम्बरचा रेट आहे. तो क्वेश्चन मध्ये दिलेला राहील, गिवन मध्ये. इथं नाही दिला पण द्यावा लागतो. 3.8 मीटर ही रोडची विड्थ आहे. इथून तर इथपर्यंत 3.8 मीटर आहे, पण इथपर्यंत तर अर्धा पार्ट आहे ना. 3.8 मीटर डिवायडेड बाय 2. आणि इकडं पण 3.8 मीटर डिवायडेड बाय 2. किती येतं बाळा? 0.057 मीटर. हा झाला क्राऊनची हाईट. ही जो मधला क्राऊन आहे ना, याची हाईट. की मध्ये रोड किती वर उचलावं लागेल? 0.057 मीटर उचलावं लागेल. कळाला का रे कॅम्बरचा प्रॉब्लेम? इझी आहे. ठीक आहे, 0.057 आहे. 7च्या पुढे एखादा नंबर असेल, राऊंड फिगर केलं 0.058 मीटर म्हणजे 5.8 सेंटीमीटर. काय डाऊट? जमेल हा प्रॉब्लेम? अजून एक प्रॉब्लेम आहे, तो पण सेम असाच आहे, तुम्ही होमवर्कला करू शकता. मला ते काय म्हणतात की या ठिकाणी स्टेट हायवेचं जी विड्थ आहे ती किती आहे? 7 मीटर विड्थ आहे, 7 मीटर विड्थ आहे. बरं, त्या भागातही हेवी रेनफॉल होतोय, तर तुम्हाला कॅम्बर आणि क्राऊन काढायचं आहे. हे बघा, इकडेच कॅम्बर आहे, मधली हाईट म्हणजे क्राऊन आहे. बरं, रोडची विड्थ किती आहे? 7 मीटर. पण 7 मीटर विड्थ दोन भागात डिवाइड होणार ना. या भागात 3.5, या भागात 3.5, म्हणून काय केलं? 7/2. आणि कॅम्बरचा रेट क्वेश्चन मध्ये द्यावा लागेल. तो किती आहे? 1/40 म्हणजे 1/40. मग 7/2 गुणिले 1/40. 7/2 काय केलं? रोडची विड्थ आहे 7 मीटर आणि अर्धा दोन भागात डिवाइड होतो कॅम्बर, म्हणून डिवायडेड बाय 2. कॅम्बरचा रेट आहे 1/40 म्हणजे 1/40. हे कॅल्क्युलेटर टाकलं का आला ना कॅम्बर म्हणजे क्राऊनची हाईट. काय डाऊट आहे का? बघा बरं, जमेल का आपण प्रॉब्लेम? हा पण एक्झामला कधी आलेला नाही. तर बाळांनो, अशा प्रकारचे जवळपास हे 4 टाईपचे न्यूमरिकल हायवे इंजिनिअरिंगच्या युनिट नंबर 2 मध्ये पाहायला भेटतं. अख्ख्याच्या अख्खा जो तुमचा सिलेबस आहे त्यामध्ये फक्त याच युनिटमध्ये 4 टाईपचे न्यूमरिकल्स आहेत. ते मी सगळे तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये कन्फर्म केले. व्यवस्थित करा. टेक्स्टबुक मध्ये फार चुका आहेत, सो टेक्स्टबुकवर फार जास्त डिपेंड राहू नका. यातूनच फायनल एक्झामला येतात म्हणजे येतात. व्यवस्थित करा, डाऊट आल्यास विचारा. ओके.
बाय स्टुडंट्स.